हॅलो फ्रेंड्स, मी नीलम आडे आदिश्री ग्राफिक्स या चॅनलवर परत एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या कॅनवा ट्युटोरियलमध्ये आपण टेम्पलेट्सबद्दल माहिती घेतली. आज आपण माहिती घेणार आहोत एलिमेंट्सबद्दल. तर कॅनवाच्या इंटरफेसमध्ये बघा, इथे क्रिएटवर क्लिक केलं मी. इथे मला वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन्स मिळतात. जर तुम्हाला तुमचं स्वतःचं असं कस्टम साईज निवडायचं असेल तर तिथे ऑप्शन आहे कस्टम साईज. तिथे आपण हवी तशी विड्थ हाईट टाकून पिक्सल्स, इंच, MM आणि CMमध्ये कस्टम साईज देखील सिलेक्ट करू शकतो. पण मला आज बनवायचं आहे सोशल मीडियासाठीचं एक पोस्टर. तर मी सोशल मीडियावर गेले, इथे बनवले. मी इथे लिहिणार आहे पोस्टर. मला वेगवेगळे साईजेस अवेलेबल होत आहेत इथे. त्यापैकी मी कुठलीही साईज घेणार. जसं पोर्ट्रेट साईज आहे, लँडस्केप आहे. मी घेणार आहे ॲडव्हर्टायझिंगची पोस्टर पोर्ट्रेट साईज. तर आपल्याला हा एक कॅनव्हस मिळालेला आहे. सर्वात पहिले आपण इथे अनटायटल्ड बारमध्ये त्याचं टायटल देऊन देऊ. तर आज आपण बनवणार आहोत ऑरेंज ज्यूसचं एक पोस्टर. त्याद्वारे मी तुम्हाला एलिमेंट्स कसे वापरायचे ते शिकवणार आहे. तर आपण लिहिलं इथे ऑरेंज ज्यूस पोस्टर. सर्वात पहिले आपण बॅकग्राऊंडला कलर ॲड करून घेऊ, कारण की तो असा व्हाईट चांगला दिसणार नाही. तर त्यासाठी इथे बॅकग्राऊंड कलरमध्ये मी एक कुठलाही ग्रेडियंट कलर घेऊन घेणार. इथलं मला ऑरेंज कलर मी हा घेतला आहे, पण मला येल्लोमध्ये पण कलर हवा आहे आणि तो मी एलिमेंट्समध्ये जाऊनसुद्धा सर्च करू शकते. तर इथे बघा वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, जसं फ्रेम्स, लाईन्स, सर्कल, ॲरो, शेप्स, वेगवेगळ्या सब कॅटेगरीज आहेत वेगवेगळे एलिमेंट्स सर्च करण्यासाठी. त्यानंतर इथे खाली शेप्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप्ससुद्धा अवेलेबल आहेत, जे आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स बनवण्यासाठी लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स बघा. तर आज आपण इथे सर्च करणार आहोत येलो ग्रेडियंट बॅकग्राऊंड. आणि इथे मला ग्राफिक्समध्ये भरपूर ऑप्शन मिळालेले आहेत. त्यापैकी जो मला छान वाटेल तो मी इथे प्लेस करू शकते. माऊसच्या राईट क्लिकनी मला एक ऑप्शन मिळतो रिप्लेस बॅकग्राऊंड. हे तुम्हाला तुमच्या कॅनवाच्या मोबाईल ॲपमध्ये सुद्धा सगळं सेम असणार आहे फ्रेंड्स. फक्त मी इथे समजवण्यासाठी लॅपटॉपचा वापर करते. तर बघा मला बॅकग्राऊंड मिळालं आहे. आपण आता यामध्ये ॲड करणार आहे वेगवेगळे एलिमेंट्स. तर आपण ऑरेंज ज्यूस बनवणार आहोत, म्हणजे पोस्टर बनवणार आहोत. तर एलिमेंट्समध्ये मी सिम्पली लिहिणार ऑरेंज ज्यूस ग्लास. ज्यूसने भरलेला एक ग्लास मला हवा आहे अट्रॅक्टिव्ह, ज्याला मी मध्ये इथे प्लेस करणार. सो ग्राफिक्स आणि फोटोज दोन्हीमध्ये इथे अवेलेबल आहे. मला ओरिजिनल पिक हवा आहे म्हणून मी फोटोजमधून घेणार आहे. कुठलाही एक अट्रॅक्टिव्ह ग्लास आपण निवडू शकतो. काही प्रो व्हर्जनमध्ये आहे, काही फ्री व्हर्जनमध्ये आहे. तर मला विदाऊट बॅकग्राऊंडचा हवा आहे म्हणून मी हा एक सिम्पल ग्लास सिलेक्ट केला. ठीक आहे. तर आता हा झाला आपल्या पोस्टरचा मेन इलेमेंट. पोस्टरमध्ये जो मेन एलिमेंट असतो त्याला आपल्याला छान हायलाईट करायचं असतं. त्याला मी मध्ये प्लेस केलं. आणि परत आता इथे मला याची हेडिंग वगैरे ॲड करण्यासाठी एक थोडी रिकामी जागा हवी होती वरती. इथे आपण ॲड करणार टेक्स्टच्या हेल्पनी हेडिंग. ॲड अ हेडिंग हा बॉक्स मिळाला आहे. आपण त्याला हेडिंग देऊन देणार ऑरेंज ज्यूस. आणि मला एक सब हेडिंगसुद्धा हवी आहे म्हणून मी इथे ॲड अ सब हेडिंग हा बॉक्स क्लिक करणार. इथे मला सब हेडिंग द्यायची आहे समर स्पेशल सेल. समर स्पेशल सेल. तर आपली हेडिंग आणि सब हेडिंग दोन्ही रेडी आहे. आता आपल्या मनाप्रमाणे आपण याचे टेक्स्टच्या स्टाईल्स चेंज करणार, कलर चेंज करणार, त्याची साईज पण आपण ॲडजस्ट करून घेणार. तर बघा इथे आपण टेक्स्टच्या स्टाईलमध्ये आलेलो आहे. मला डिस्प्लेमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्लेचे फॉन्ट्स इथून निवडायचे आहेत. तर मी एक एक अप्लाय करून बघणार. जो छान दिसेल, उठून दिसेल, वाचता येईल नीट असा फॉन्ट आपण सिलेक्ट करायचा. वेगवेगळे ट्राय करून बघायचे. मला थोडा बोल्ड हवा आहे पण सिम्पल आणि सोबर पण हवा आहे. तर मला हा एक फॉन्ट आवडला आहे. त्यानंतर सब हेडिंगचा सुद्धा आपण फॉन्ट स्टाईल चेंज करून घेऊ. त्याला मला थोडं सिम्पल लुक द्यायचं आहे. आपण निवडलं आहे. आता
स्टाईल तर चेंज केली, कलरसुद्धा चेंज करता येईल. बघा ए हा ऑप्शन दिलेला इथे, टेक्स्ट कलर. तिथे जाऊन आपण आपल्या पोस्टरशी मॅच होणारा छानसा कलर आपण सिलेक्ट करू. जसं आता ऑरेंज ज्यूस आहे तर ऑरेंज, येलो, ग्रीन अशा शेडमध्ये कलर निवडायचे. एकदम वेगळे कलर नाही निवडू शकणार आपण. पोस्टरच्या थीमशी मॅच होणारे कलर आपण निवडायचे. ही होती कॅनवाची डिझाईनची टिप. थीमला मॅच होणारे कलर निवडायचे. आता ऑरेंज ज्यूससाठी मी ग्रीन घेतला आहे. समर स्पेशल सेलसाठी पण आपण ऑरेंज येलोमध्येच काहीतरी कलर निवडणार. असं मला डार्क ऑरेंज कलर छान वाटतो आहे. वेगवेगळे कलर ट्राय करून बघू, पण थीमशी मॅच असणारे. आता ऑरेंज कलर घेतला. आता हा थोडा सिम्पल वाटतो. याला आपण इफेक्ट्ससुद्धा ॲड करू शकतो. तर इथे इफेक्ट्सचा पण ऑप्शन आपल्याला मिळतो आहे कॅनवामध्ये. तर म्हणजे आपल्या टेक्स्टला हायलाईट करण्यासाठी काही इफेक्ट्स द्यायचे असतात. तर बघूया कुठकुठले इफेक्ट्स आहेत. तर इफेक्ट्समध्ये गेलो. शॅडो, लिफ्ट, हॉलो, स्प्लाइस, आउटलाईन, वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आहेत बघा. तर हा आउटलाईन इफेक्ट छान वाटतो आहे मला. आउटलाईन मला ब्लॅक कलरमध्ये द्यायची आहे त्याला, जेणेकरून तो दुरून देखील वाचता येईल. तर हा बघा ब्लॅक कलर दिल्यावर वाचता येतो आहे छान. तर सब हेडिंगसाठी सुद्धा आपण वेगवेगळे इफेक्ट्स ट्राय करू. त्यामध्ये देखील मी आउटलाईन इफेक्ट सिलेक्ट केला आणि त्याच्या आउटलाईनला पण ब्लॅक कलर सिलेक्ट केला. तर आपले टेक्स्ट रेडी झालेले आहेत पूर्णपणे इफेक्टसोबत. आता परत काही एलिमेंट्स आपण आपल्या पोस्टरमध्ये ॲड करणार आहोत. कमीत कमी एलिमेंट्स, पण जे आपल्या पोस्टरला छान अट्रॅक्टिव्ह बनवतील असे. जसं आता समर स्पेशल सेल आहे, तर त्याच्याशीच रिलेटेड आता किती % ऑफ असणार असा लेबल हवा आहे. जसं 20% ऑफचा मी लेबल इथून सिलेक्ट करणार आहे. ग्राफिक्समध्ये भरपूर ग्राफिक्स तुम्हाला मिळतील. व्यवस्थित कलर शोधून तसा आपण एलिमेंट इथे निवडून घेऊ. हा एक एलिमेंट मला सापडला आहे. थोडा ऑरेंज कलरशी मॅच होतो आहे बघा. ऑरेंज थीमसोबत जातो आहे आपल्या. मधला एक कलर चेंज करून घेऊ. तर तो 20% लिहिलेला आपल्याला बोल्ड हवा आहे. त्याला आपण लाल रंग दिला आहे. परफेक्ट. आता परत त्याची प्लेसमेंट व्यवस्थित करून घेऊ आणि आता परत यामध्ये काही एलिमेंट्स असे ॲड करू जे आपल्या या ज्यूसला, आता ज्यूस म्हटलं आहे तर काही फ्रेशनेस ॲड करायची असते त्यामध्ये. तर असे कलर, असे एलिमेंट्स जसं ग्रीन लीफ जो आपल्या या पोस्टरला फ्रेशनेस ॲड करेल. कॉर्नरला मला बॉर्डरला ग्रीन लीफ हवेत. वेगवेगळी पानं आलेली आहेत इथे. एक एलिमेंट घेऊन बघू. बघा हा बॉर्डरला त्याला प्लेस करू. त्यालाच आपण डुप्लिकेट करू खालच्या बॉर्डरसाठी, खालच्या कॉर्नरसाठी. फ्लिप करू हॉरिझॉन्टल वर्टिकल वेमध्ये. परफेक्ट. आता यालाच आपण दुसऱ्या कॉर्नरला सुद्धा वापरू शकतो किंवा दुसरा एलिमेंट देखील आपण घेऊ शकतो. तर मला मोकळी पानं हवेत अशी तरंगणारी. तर ते देखील आपल्याला इथे इझिली अवेलेबल होईल बघा. मी एक हा घेऊन घेतलेला एलिमेंट. त्याची प्लेसमेंट ठरवूया. मोकळ्या जागेत त्याला दाखवायचं आहे मला. हवं तर तुम्ही त्याला मागे पुढे करू शकता. ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये शिकूया. त्याची ट्रान्सपरन्सी देखील आपण व्यवस्थित करू शकतो. आता मला इथे एक ऑरेंज स्लाइस पण ॲड करायचं आहे. हां बघा, इथले काही एलिमेंट्स छान दिसत आहेत. हा एक एलिमेंट आवडला. BG रिमूव्हरच्या हेल्पने आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा. हा प्रो व्हर्जन असल्यामुळे मला इझिली करता आला. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी गुगलवरनं रिमूव्ह BG ॲपनी पण इझिली करू शकतो. त्याची प्लेसमेंट आपण करून घेऊ. जिथे मोकळी जागा आहे तिथे व्यवस्थित आपण त्याला प्लेस करून घेऊ. रोटेटरच्या हेल्पनी रोटेट करू शकतो. ही पानं मला डुप्लिकेट करायची आणि इकडे या बाजूला नीट प्लेस करून घेऊ. एलिमेंट्सला नीट बॅलेन्स करून घेऊ. एकाच बाजूने सगळे एलिमेंट्स नकोत. आता फक्त एक एलिमेंट ॲड करायचं राहिला आहे, बाय नावचा. तर तो बटन मला एक छोटा तिथे खाली कॉर्नरला द्यायचा आहे. आपल्याला हवा आहे ऑरेंज कलरमध्ये. तर हा एक मला छान दिसतो आहे. त्याला मी सिम्पली इथे कॉर्नरमध्ये प्लेस करून घेणार.
ऑलमोस्ट आपली डिझाईन रेडी झालेली आहे। तर आपण बघितलं की कमीत कमी एलिमेंट्स वापरून कसं आपण त्याला व्यवस्थित त्याचं युटिलायझेशन करून एक सिंपल पोस्टर तयार करू शकतो, ते पण 10 मिनिटात। शेअरमध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊया PNG किंवा JPG आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स। या ट्युटोरियलमध्ये असेच मी छोटे छोटे व्हिडिओज तुमच्यासाठी आणणार आहेत, तुमच्यासाठी नक्कीच बेनिफिशियल असणार आहे। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।